गाईज गुड नाईट ऑल ऑफ यू. तर मी मागच्या व्हिडिओ बघत होतो आता आणि मी कालच हे केलं, यूट्यूबवर टाकला तो व्हिडिओ. जस्ट बंगडीवर बसलेलो आणि मग माझ्या डोक्यात आलं काल आपलं व्हिडिओ टाकलेला तर तो बघू. तर मग काय नाही, फक्त 3 लाईक झालेत. नंतर काय बोलतात, व्ह्यूज तर काहीच नाही आलेल. तसे मी व्ह्यूज नाही बघितले, लाईक आणि कमेंट बघितले फक्त. आणि हे जे दिसते ना, हे आमचं घर. आणि याच्या आतमध्ये गेलं ना, दिलला सुकून वाटतं. तुम्ही पण एकदा येऊन बघा. इथं मी बसलेलो तुम्हाला दिसणार नाही. ही माझी सायकल, ही माझी धन्नो आणि हे माझं घर. कमेंट करून सांगा घर कसं वाटलं तर. आणि ते आमचं वरचं घर, तिथं पण याच्यासारखंच आहे. मस्त मला मूड झालेला बनवायचा आणि काय नाही, घेतला मोबाईल. मम्मीला सांगितलं, मम्मी मी बाहेर आहे, व्लॉग बनवतोय. मम्मी बोलली चांगला बनव. मग आलो बाहेर. असंच चालत होतो, एक दादा आलेला बाजूचा. तर तो बोलला चल, म्हणजे त्याच्या घरात एक लहान बाळ आहे ना, त्याच्या बहिणीचं. तो बोलला चल त्याला बघवायला. मग मी गेलो आणि लगेच बाहेर आलो की व्लॉगिंग स्टार्ट केली. आणि तुम्ही हे बघा, तुम्ही व्हिडिओ बघतात बरोबर. तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करत नाही, हे मला कळलं आहे. तर असं नका करू, तुमच्याच भावाचं चॅनल आहे. अजून काय नाही, बस. मग स्कूलमध्ये गेलो, ट्युशनला गेलो, ट्युशनवरून घरी आलो. मग परत डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरकडून घरी आलो. घरून मग त्या लहान बाळाला बघायला गेलो आणि मग डायरेक्ट व्लॉग. आजचा व्लॉग काय जास्त आठवत नाही. आज तसा काय होमवर्क पण नाही मला. ही गोष्ट मला जरा चांगली वाटली, होमवर्क नाही. तर मग असंच आलेलो. आणि आज काय झालं माझ्यासोबत की मी अभ्यास करत होतो. टीचर आल्या. टीचर बोलतात, आमच्या हिस्ट्रीच्या टीचर आहेत ना, त्या मला नुसतं वाचायला उभे करतात. आज मला आला राग. मी काय केलं, मला वाचता येत होतं तरी मी टीचरांना सांगितलं, टीचर मला वाचता नाही येत. मग सगळे स्टुडंट माझ्याकडे असे घोरून बघत होते. याला मी बोललो, टीचर मजाक करत होतो. मग काय नाही, एक पॅरेग्राफ वाचायला देतात. मग त्याला ती लाईन असते ना, ती वाचतात. म्हणजे लाईन नाही वाचत, पूर्ण पॅरेग्राफ वाचतात आणि ते मराठीमध्ये एक्सप्लेन करतात. म्हणजे ते पण मराठीमध्येच आहे. आणि मी मागच्या व्लॉगमध्ये तुम्हाला माझी स्कूल, माझं घर दाखवलेलं. आणि मी त्या ग्राउंडवर गेलेलो, तुम्हाला दिसत नसेल आता. तर आज मस्त पाऊस पडून गेलेला आहे. आणि मी ना एक चीज दाखवतो तुम्हाला. हे जे आहे ना, हेच मी रविवारी फोडलेलेत. मला ना हे ना 20 रुपयाला भेटलेले. हे 20 रुपयाला. त्याच्यात काहीतरी 49 पीस आलेले. त्याच्यातले मी सगळे फोडले, एक पण नाही ठेवला, सगळे. आणि हे ते घर आम्ही जिथं गेलेलो. आणि तुम्ही चिंता नका करू, मी शॉर्ट्स पण टाकेल, व्लॉग पण करेल. मग काय नाही, बस चालू आहे जिंदगी. चालू आहे बस. स्कूलमध्ये चांगलं आहे, ट्युशनमध्ये चांगलं आहे. तसं आता ट्युशनमध्ये हे काय बोलतात, आपला फर्स्ट सेमिस्टर पेपर आहे. आणि आत्ताच 24 तारखेला लगेच स्कूलमध्ये सेमिस्टर पेपर. काय नाही, सेमिस्टर पेपरचे चांगले मार्क्स आले तर मी जास्त व्लॉग बनवेल दिवाळीमध्ये.
तुम्हाला मी फटाके आणलेले त्याचे अनबॉक्सिंग करेल. आणि आम्ही ॲमेझॉनवरून ना एक असा स्पीकर मागवणार आहेत ज्याच्यात माईक पण आहे. म्हणजे मागवणार नाही ॲमेझॉनवर, पहिले आमच्या वाड्यात बघेल. आम्ही तसं वाड्यात राहतो पालघरच्या इथं, तर मग मी वाड्याला जाऊन बघतो. जर तिथं चांगल्याच्यात भेटलं तर तसंच घरी आणून तुमच्या समोर अनबॉक्सिंग करेल. आणि जर नाहीच करू शकलो तर मग मी वसईला घेऊन जाईल, कारण तिथं कमी प्राईजमध्ये जरा जास्त क्वांटिटी आहे. आणि मी तिकडचा वडापाव खाल्ला वसईचा, फक्त 15 रुपये. इकडचा 10 रुपयाला वडा एवढूसा, पाव एवढा मोठा. आणि तिकडचा वडा एवढा मोठा आणि पाव छोटासा. म्हणजे विरुद्ध आहे दोघं. आणि फर्स्ट युनिटमध्ये तुमच्या भावाला चांगले मार्क पडलेत. सगळ्या विषयात पास आहे, पासिंगच्या पुढे. माझा बाजूचा आहे ना त्याला पण चांगले पडलेत. आणि पेपराला आम्ही इथं पुढे माझ्या पुढे एक मुलगी बसलेली, मी मध्ये, माझ्या मागे एक मुलगी आणि बाजूला एक मुलगी इथं. आणि इथे 8वीचा हार्दिक दादा होता. तर मग आज नवरात्री आहे. दिवस कोणता आहे ते नाही माहीत, पण आहे नवरात्री आहे. आमच्या दुसऱ्या एरियात आहे ना तिथं गरबा सेलिब्रेट करतात. आमच्या एरियात काहीच नव्हतं. आमच्या इथं ती होळी, ते लाकडं जाळतात ती, आणि पोरांची ती होळी, त्याच्यानंतर दिवाळी, बस एवढंच साजरे करतो आम्ही. आमच्या एरियात लोकच कोणतं येते एवढं. हां, जर या ग्राउंडवर पहिला व्लॉग आम्ही शूट केला, त्या ग्राउंडवर करू शकतात डेकोरेशन. आता आमच्या इथं चोरी पण होते, त्यामुळे लॉक बिक एकदम कडक लावावं लागतं. आता हे जे दिसते ना तुम्हाला, हे पहिले असं नव्हतं, वेगळं होतं. मग ते आम्ही त्याला हे नवीन बसवलं. हे एक्स्ट्रा सोसायटी, नंतर हे इकडे हे जे गेट आहे ना, याच्यावर कोण पण टापून येऊ शकतं, इथून पण येऊ शकतं, पण इथून नाही जाऊ शकत कोण. सगळ्याला ब्लॅक कलर दिलाय, रात्री कोणाला दिसायलाच नको. तसं आलेलं आहे आमच्या घरी एकदा चोर गेट चोरी करायला, पण मग पप्पा उठले. जर मी उठलं असतं ना 4-5 शिव्या दिल्या असत्या, पण मी तेव्हा गाढ झोपेत होतो. मला माहीत पण नाही ते झालं कधी. मला पप्पा सकाळी उठून बोलतात की आपल्या इथं चोर आलेले. दुसऱ्यांदा पण आलेले, तेव्हा माझ्या मम्मीला दिसलेले. आमचे चोर म्हणजे त्यांच्या घरात चोरी केली तर मग त्यांना कसं वाटेल, दुसऱ्यांच्या घरात चोरी केली तर मग. चला मग आता थोडासाच टाईम आहे, थोडा होमवर्क करतो. पप्पांनी माझ्यासाठी वर्कबुक आणून ठेवलेत, तो करतो लगेच. मग घरी, म्हणजे आता घरी जाईल, होमवर्क करेल, जेवण करेल, झोपून जाईल, बस सॉर्टेड आहे. बाय.